मी अजिबात जास्त भानगडीत पण मला मध्य मी विचारलं सगळ्या कार्यकर्त्यांना तिथल्या नागरिकांना की बाबांनो तुमचं काय मत आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की तुम्ही मातीत जा पण राजकारणात जाऊ नका. जनतेच्या मनातल्या भावना आहेत, त्यामुळे आम्हाला घराबाहेर पडायला लाज वाटते. तो एक कार्यकर्त्याला पण की सकाळी फोन करून विचारायला लागतंय की आपले बापू आपला नेता हा त्याच पक्षात आहे का, कारण झेंडा काढीला लावलेला आहे, तो काढायचा की तोच ठेवायचा. एवढी भयानक परिस्थिती आता कार्यकर्त्यांना माझी अशी सूचना राहणार आहे. जे मी बघितलं इंदापूर, भोर, बारामती, पुरंदर, मावळ, मुळशीमध्ये कार्यकर्त्यांना माझी सूचना आहे की गाडीवरती कुठल्याही पक्षाचा लोगो लावू नका तुम्ही, कारण लगेच तुम्हाला लोगो बदलता येणार नाही. त्यापेक्षा तुम्ही स्टिकर बनवा आणि ते स्टिकर टिअरेबल ठेवा, काढता येतील, टाकता येतील. म्हणजे सकाळी तुम्ही रात्री झोपले होते त्यावेळी वेगळ्या पक्षाचा स्टिकर तुमच्या गाडीला असू शकतो, सकाळी उठल्या वेगळ्या पक्षाचा असू शकतो. आणि जसं ते नेते वरचे बदलतील तसं तुम्ही फक्त काय करायचं, प्लॅटफॉर्म क्रमांक 1 की गाडी 2 पे आने वाली है असं म्हटलं की तुम्हाला प्लॅटफॉर्म 1 वरनं 2 वरती जावं लागतं. प्लॅटफॉर्म क्रमांक 2 की गाडी 10 नंबर पे आने वाली है, मग आपण तिकडं आपलं गाभाळ उचलायचं, तिकडे जाऊन उभं राहायचं. आणि जर सूचना आली की आज आने वाली गाडी रद्द हुई है तर समजायचं आपलं करिअर रद्द झालेलं आहे. ही भयानक परिस्थिती. आणि म्हणून मी विचारलं सगळ्या कार्यकर्त्यांना तिथल्या नागरिकांना की बाबांनो तुमचं काय मत आहे, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्याकडे सिच्युएशन लय डेंजर आहे, लय डेंजर आहे. म्हणजे आम्ही नक्की काय करावं, घराबाहेर पडावं का असं आम्हाला टेन्शन आहे. जर बायकोला विचारावं तर बायको म्हणते तुम्ही मातीत जा पण राजकारणात जाऊ नका, कारण ऑलरेडी तशी आपली माती झालेलीच आहे. आईला विचारावं तर आई म्हणते की तुला पहिलेच सांगत होते हे पक्ष पार्टीवाले कोणाचे नसतात, तू म्हणतोय भाऊचा मी खास आहे, दादाचा मी खास आहे, अण्णाचा खास आहे, पण आता अण्णाचा घास राहिला नाही आपल्याला, त्याचं काय हा बस झालं तुझं हे. त्यामुळे आम्हाला घराबाहेर पडायला लाज वाटते. प्रचार कोणाचा करावा, कारण कालपर्यंत जी एकमेकाला शिव्या देत होते ती दोघं आज एका स्टेजवरती आहेत, तर आम्ही त्यांच्याकडे असं तोंड वाचून बघतो की आता आम्ही करावं काय, जायचं कुठं. आणि आम्हाला असं वाटतंय ना की आम्ही आमच्या आयुष्यातले किती मूर्ख आहोत, किती मोठी घोडचूक केली की हे लोक एकदम इझिली ॲडजस्टेबल आहेत, फ्लेक्झिबल आहेत. आम्ही किती कठोर राहिलो, आम्ही किती कट्टर राहिलो, आणि कट्टर राहिल्यामुळे आमचं खिट्टर झालं. जेवढे कट्टर तेवढे आमचं खिट्टर झालं. आणि त्याच्यामुळे आता त्यांच्यासाठी विकासाचं शटर उघडावं याच्यासाठी मी अपक्ष म्हणून उभा राहिलो आहे. मी अजिबात प्रचार करत नाही बरं का. तुम्हाला असं वाटतं की नाही मी रिलॅक्स आहे, मी फक्त उमेदवार म्हणून उभा राहिलो आहे. मी फॉर्म भरायचं काम केलेलं आहे, जेवढा मला जमेल तेवढा मी सोशल मीडियातून प्रचार करतोय, तेही मला झेपेल तेवढा, जमेल तेवढा. मी अजिबात जास्त भानगडीत पडणार नाही. ट्रेस टेन्शन जाणवत नाहीये. कशासाठी ट्रेस घ्यायचं, खरा तणाव मतदाराला आहे. आता कोणाला मत द्यायचं तर त्यांनी त्याचं निस्तारायचं आहे की आतापर्यंत कोणाकोणाला मत दिली काय काय झालं, ह्याच्यापेक्षा आपण नवीन माणसाला देऊया का, नवीन प्रयोग करायला काय हरकत आहे. आपण बाजारात गेल्यावर नवीन कपडे ट्रायल करतो की नाही, आपण बाजारात शोरूममध्ये गेल्यावर नवीन गाडी ट्रायल करतो की नाही, आपण मोबाईलच्या दुकानात गेल्यावर नवीन मोबाईल ट्रायल करतो की नाही, तसं तुम्हाला उमेदवार ट्रायल करायला काय हरकत आहे. तुम्ही 5 वर्षांनी गाडी बदलता, 2 वर्षांनी मोबाईल बदलता, दर 6 महिन्यांनी कपड्याचा ट्रेंड बदलला की कपडे बदलता, स्वतःला मॉडर्न समजता, मॉडर्न आहात. मग आता मॉडर्नपणा दाखवा, तुमचा विचारांचा मॉडर्नपणा, समजूतपणा, प्रगतशीलपणा दाखवा. पण तिथे तुम्ही मात्र जर आदिम मानवासारखे वागताल, कट्टरता दाखवताल तर तुमच्या पदरात खेटरच पडणार आहेत. एवढंच आव्हान मी मतदाराला करतो. मला मत द्या असं मी कुठेच म्हणणार नाही. तुम्हाला मत असेल, तुमचं मत असेल आणि तुमच्या मताला किंमत असेल आणि तुमच्यामध्ये हिंमत असेल तर योग्य माणसाला मत दिलं पाहिजे. मतदारांनी घरी येऊन तुमच्या पाया पडायचा काय संबंध आहे. मतदारांनी तुमच्या घरी येऊन जर पाया पडला ना तर तो उमेदवार भरपूर भामटा असतो. एकदा पाया पडून जर दुसऱ्याला 5 वर्ष पाया पडून घ्यायची संधी मिळत असेल तो कोण सोडेल ती. तुम्हाला 5,000 रुपये वाटून जर 5,000 कोटीच्या तिजोरीवर डल्ला मारायला संधी मिळत असेल तर तो आनंदाने तुम्हाला का नाही वाटणार. तुम्हाला मटण खायला देऊन तुमच्या आयुष्याचं बटनच काढून घ्यायचं. सर तुम्हाला नाही वाटत आहे का तुम्ही बोलता बोलता राजकारण्यांच्या खूप उखाळ्या पाखाळ्या काढतायत. नाही नाही, भ्रष्टाचार असेल ह्या सगळ्या गोष्टी नाही, ज्या जनतेच्या मनातल्या भावना आहेत ना त्या फक्त मी माझे बौद्धिक काव्यमयी बौद्धिक संपदा आहे त्याच्यामध्ये फक्त व्यक्त करतोय. मोती त्यांचे जे मी फक्त माळेत ओवतोय की लोक जे इंडायरेक्टली. आता त्याविषयी आम्ही भोरला गेलतो, त्यावेळी सहज एक शेतकरी भेटला. आम्ही त्या नदीच्या पाण्याचं दुष्काळाचं शूट करत होतो की भोरमध्ये एवढं पाणी वाहतंय, एवढं गुंजवणी नदीमध्ये पाणी आहे आणि शेजारी लोकांना प्यायला पाणी नाही. त्या हापशीनं काही मुली पाणी भरत होत्या, बॉटलमध्ये पाणी घेत होत्या एकदम, आणि अंगावर कपडे नव्हते त्या मुलींचे, एवढं दारिद्र्य देते ते मी बघितलं. आणि तेवढ्यामध्ये एका शेतकऱ्याला विचारलं तुमचं काय मत आहे. मी त्याला सांगितलं नाही की मी बारामतीतून मी फॉर्म भरला आहे आणि अपक्ष उभा वगैरे. त्याला वाटलं की साधा माणूस कोणतरी विचारतो म्हणून तो पटकन बोलून गेला. अहो त्यात काय म्हणले, एका वेळातून 2 साप निघल्यात. म्हणलं मग त्यात काय झालं. पुन्हा तो शेतकरी मला म्हणला की काय झालं, आमच्याकडे कसली निवडणूक आहे तेव्हा, एकाच वेळातले 2 साप आहेत. प्रेक्षकांनो
विचार करा, हे तुम्हाला एकाच वेळातले 2 साप येतं म्हणलं, म्हणजे ते सापांमध्ये पण प्रकार असतील ना. प्रेक्षकांना नक्की समजलं असेल एकाच वेळातून दोन साप बाहेर येणं म्हणजे काय. हा, आणि म्हणलं मग तुमचं काय प्रतिक्रिया त्याच्यावरती. तो म्हणला बघा, हा नागनाथ आणि हा सापनाथ, आम्ही जायचं तरी कोणाकडं. मग त्यांनी बोट दाखवलं, म्हणले समोर कानिफनाथ, आम्ही कानिफनाथाच्या बरोबर. हा नागनाथ पण नको, हा सापनाथ पण नको, आमचा जय कानिफनाथ. आम्ही म्हणजे आम्ही आजपर्यंत देवाच्याच भरोशा आहोत. काय म्हणले, आमच्या बघा हे नदी उशाला आणि कोरड घशाला आहे, त्यामुळे आम्ही आजही राम भरोसे आहोत, आम्ही काम भरोसे आहोत. रामाचं झालेलं आहे, आता आमच्या कामाचं पण बघायला पाहिजे कोणतरी. म्हणून तो शेतकरी हवालदिलपणे वाट बघत होता आणि त्याला खूप मला भेटल्यानंतर भरून आलं. त्याचं कारण होतं की तुम्हाला साहेब बघा, तुमच्या समोर ही नदी वाहते आहे, पण आम्ही नाही शेती करू शकत. म्हणलं का घरात कामाला माणसं नाहीत का, काय नाही का. म्हणलं साहेब माणसं आहेत, आम्हाला पेरायची इच्छा आहे, आम्हाला पैशाची गरज पण आहे, हिरवं माळवं तेवढं झालं तर उन्हाळ्यात चांगले पैसे मिळतात, पण आम्ही नाही शेती करू शकत. अहो म्हणलं पाणी समोर आहे, करा शेती, का नाही करणार. अहो म्हणले तुम्हाला दिसतंय सर पाणी आहे, आमची जमीन आहे, तुम्हाला तिसरी गोष्ट दिसते का. म्हणलं काय हो. म्हणले बघा तिथं माझ्या समोर घर आहे, त्यात लाईटच नाही आहे. अरे बापरे. हे बारामती मतदारसंघातील भोर तालुक्यातील गुंजवणी नदीच्या किनारी असणाऱ्या कासोडी गावातली गोष्ट आहे. कासोडी गाव म्हणजे जिथे जिजाऊंनी संभाजी महाराजांच्या नावाने, शिवाजी महाराजांचे थोरले बंधू यांच्या नावाने मोठी बाजारपेठ बसवली. हे स्वराज्य प्रगत करण्यासाठी तिथे जिजाऊंनी जेवढी मोठी बाजारपेठ बसवली, त्या गावातलं हे चित्र आहे सर. की समोर नदी आहे, समोर शेती आहे, घरामध्ये लाईट नाही. म्हणलं मग तुम्ही संध्याकाळी सकाळी वगैरे पाईपलाईन करत जा, मोटर बसवत जा. म्हणले सर काय सांगताय तुम्ही, काय सांगताय तुम्ही. अहो म्हणले लाईटच नसते आमच्याकडे. तुम्हाला हे पोल दिसत आहेत ना, हे लाईटी अशा वरच्या लाईटी वरूनच जातात, या वरच्या तारातून लाईट वरच्यावर जाते. आमच्याकडे म्हणले फक्त 8 तासच लाईट येते, आणि ते 8 तास लाईट ही रात्री 10 ते सकाळी 6 येते. आम्ही झोपायचं का शेतं झोपवायची अशी आम्हाला चॉईस आहे. ते भयानक परिस्थिती, भयानक. आणि म्हणून बोर, वेल्ला, मावळ, मुळशी, पुरंदर, दौंड, इंदापूरचा काही भाग सर अत्यंत ड्राय आहे. कारण दुष्काळग्रस्त भाग जास्त. हा, ते दुष्काळग्रस्त याच्यामुळेच आहे की जिथं पाणी आहे तिथं लाईट ठेवलेली नाही, जिथं लाईट आहे तिथं पाणीच थांबू दिलेलं नाही. एक अत्यंत कुरगुडीचं रडीचं राजकारण होतं. आणि म्हणून मी मतदाराला सर एक चॉईस दिला आहे. म्हणून मी मला 2 पक्षाचा एबी फॉर्म घरी आलता. मला जर राजकारण करायचं असतं मी कुठल्या तरी पक्षाचा टिळा लावला असता सर. मी टिळा फक्त शिवरायांचा लावला आहे, मी टिळा फक्त इतिहासाचा लावला आहे. मी कुठल्याही पक्षाचा एबी फॉर्म घेतला नाही. मी अपक्ष उभा राहिलो याच्यासाठीच की सगळ्या पक्षातील कार्यकर्ते ज्यांना आता आत्मक्लेश झाला आहे, सगळ्या पक्षातील कार्यकर्ते ज्यांना आता आत्मचिंतन त्यांचं झालेलं आहे की आम्ही काहीतरी वेगळं करायला पाहिजे, काहीतरी नवीन निर्णय घ्यायला पाहिजे. आणि त्या जनतेला सुद्धा मी एक तिसरा पर्याय दिला आहे की जो आजपर्यंत कधी त्यांना दुसरा पण पर्याय मिळत नव्हता. ओनली 1 चॉईस दे हॅड, दे वेर लेफ्ट विथ नो ऑप्शन, बट ओनली 1 सिंगल ऑप्शन. त्यांना मी फक्त एक ऑप्शन दिला आहे, मी फक्त त्यांना एक पर्याय दिला आहे. जर लोकांचं डोकं खरोखर ठिकाणी असेल आणि लोकांना खरोखर आपली गाडी योग्य ठिकाणावर जावं असं वाटत असेल आणि आपल्या झालेल्या इतिहासातील चुका, भूतकाळातील चुका दुरुस्त करा असं वाटत असेल, तर ते सगळे मतदार, ते सगळे कार्यकर्ते छानपैकी आम्हाला 1.5 ते 2 लाखाचं मताधिक्य जरूर देतील. 1.5-2 लाखाचं. हो सर, 1.5-2 लाखाचं. आमचं 25 वर्षाचं काम आहे. आज बारामती मतदारसंघच नव्हे तर या महाराष्ट्रातील सर एक मोबाईल असा दाखवा की ज्याच्यामध्ये आमचा व्हिडिओ जात नसेल, लोक आम्हाला बोलत नसतील. आता तुम्ही म्हणताय तसं व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी भरपूर ऍडमिशन आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे ऍडमिशन मिळत नाही, ओव्हरफ्लो येतात. ओव्हरफ्लो. म्हणजे 8-9 वर्षाची पोरं सुद्धा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे PhD होल्डर्स होऊ शकतात, एवढं ज्ञान त्याच्यात असते. त्याच्यामुळे तिथं पोहोचतंय. लोकांनी फक्त योग्य निर्णय घेण्याची मी एक संधी दिलेली आहे. योग्य वेळ योग्य निर्णय ही त्यांना मी ती संधी दिलेली आहे. आणि हे शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचं 350 वर्ष आहे. त्यानिमित्त रयतेला आपल्या त्या राजाला तसं अभिवादन करण्याची एक सुवर्ण संधी मी निर्माण करून दिलेली आहे. खऱ्या अर्थानं तुम्ही आता राजकारणात तर उतरलायच, पण राजकारण म्हणजे निवडणुकीला उभं राहणं म्हणजे सगळ्यात महत्वाची प्रोसेस असते. हो. त्या प्रोसेस मधून जाताना आता तुम्हाला ह्यात नौखे आहात तुम्ही. तुम्हाला बाकी जगभरातले अनुभव खूप असतील, परंतु महाराष्ट्राच्या म्हणजे देशाच्या लोकसभेच्या राजकारणाचा पहिला अनुभव असेल. मग मला तो आणि माझ्या प्रेक्षकांनाही देखील हा अनुभव मला स्वतःला त्यांच्याशी शेअर करायला आणि त्यांना ऐकवायला तुमच्या तोंडून की महाराष्ट्राचं राजकारण, देशाचं राजकारण सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं आहे. नाही, तुम्ही म्हणता तसं आहे ना, मला चुकल्यासारखं वाटलं.